डाएट करताना मध्येच भूक लागते आणि काहीतरी टेस्टी खावंसं वाटतं. मग हा दुधीपासून बनवलेला हेल्दी नाश्ता तुमच्यासाठी. दुधीमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण चांगले असते आणि बेसनामुळे प्रोटीनही मिळते. कमी तेलात बनवा, हिरव्या चटणीसोबत खा आणि तुमच्या बॅलन्स्ड डाएटमध्ये हा डिलिशियस नाश्ता एन्जॉय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत दुधीपासून भन्नाट असा एक नाश्ता स्नॅक्स रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दुधी घेतलेला आहे, दुधी साल काढून घेतलेला आहे आणि तुम्ही सालीसकट घेतला तरीसुद्धा चालेल. आणि अगदीच थोडासा मी गाजर घेतलेला आहे. हळद, मीठ, मसाला, धना जिरा पावडर, कांदा, कोथिंबीर, बेसन आणि ओट्स पावडर. तर आपल्याला आता दुधी जे आहे ते किसून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी किसून घेणार आहे. इथे मिक्सरला लावणार नाही आहे, कारण दुधीमध्ये पाणी जास्त असतं आणि मग एकदम आपल्याला ओलसर ह्याचं बॅटर जे आहे ते करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे दुधी आणि गाजर दोन्ही. फ्रेंड्स, खूप हेल्दी नाश्ता आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आणि यम्मी लागतं. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. भजी वगैरेच्या ऐवजी तुम्ही हे एक रेसिपी तुम्ही ॲड करू शकता. गाजरसुद्धा आपला झालेला आहे. त्याचबरोबर इथे मी बेसन आणि ओट्स पावडर टाकते. त्याचबरोबर इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो, कोथिंबीर, हळद आणि बाकीचे मसाले सर्व टाकून घेणार आहे. आणि आता आपल्याला लागेल तितकं थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करायचं आहे. इथे मी थोडेसे सफेद तीळसुद्धा यूज केलेले आहेत. अगदीच लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचं बॅटर जो आहे तो थिक बनवायचा आहे. त्याच्यामुळे पाणी जितकं लागेल तितकं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. अगदीच थोडंसं पाणी घ्यायचं आहे, कारण दुधीमध्ये ऑलरेडी पाणी असतं. त्याच्यामुळे पहिला आधी तुम्ही मिक्स करा, नंतर थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता. तर पाहू शकता छान असा बॅटर तयार झालेला आहे. थिक असा बनवलेला आहे मी, एकदम पातळ बनवलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला बॅटर जो आहे तो बनवायचा आहे, जशा पद्धतीने आपण भजी करतो. तर इथे पॅनमध्ये किंवा मी इथे कावळी यूज केलेले आहे. त्याच्यावरती अगदीच थोडंसं तेल टाकून मी इथे स्प्रेड करणार आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे पोळीसारखे करून घेणार आहे मी. जसे आपण तिखी करतो त्या साईजचे करून घ्या. इथे पहिले मी 2च टाकले होते. मला वाटलं निघतील की नाही वगैरे, त्याच्यामुळे फक्त 2च टाकले होते किंवा पसरतील वगैरे म्हणून. पण खूप इझिली, अजिबात न चिटकता इझिली निघून जातात. झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला वाफवायचं आहे आणि पुन्हा इथे पलटायचं आहे. दोन्ही साईडने छानपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तेल अगदी मी कमीच टाकलेलं आहे. अशा पद्धतीने साईडसुद्धा मी शेकवून घेते, कारण थोडा जाड केलेला आहे मी, टिक्कीसारखं केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही याच्यापेक्षा पातळसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने सर्व साईडने मी व्यवस्थित शेकवून घेणार आहे. फ्रेंड्स, दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हा हलका पर्याय ठरू शकतो आपल्या डाएटसाठी. दुधीमध्ये फायबर असते, त्यामुळे संतुलित आहारातील समाविष्ट करता येतं. त्याचबरोबर इथे बेसन वापरलेलं आहे. नाश्त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढते. कमी तेलात बनवलेला असल्यास एकूण कॅलरीज कमी होतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी फक्त एखादी रेसिपी पुरेशी नसते. एकूण कॅलरी, प्रोटीन आणि भाज्या ह्या सर्वाची साईजसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आणि हा स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी अगदी 7-8 वाजता तुम्ही डिनरसाठी घेऊ शकता. सोबत दही किंवा हिरवी चटणी जर घेतली तर अजून आपलं एक छान मील तयार होऊन जाईल. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे टिकीज आहेत, आपण टिकीज बोलू शकतो, त्या करून घेते. छान अशाच
क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, अशा छान छान टेस्टी रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा, इंस्टावरती फॉलो करा आणि चॅनलवरती एकदा व्हिजिट करा, कारण अशा बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चॅनलवरती. एकदा नक्की व्हिजिट करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान आणि डिलिशियस व्हिडिओमध्ये.